ते पाहून मला खात्री आहे यशोमती ताईलाही वाटेल शिवसेनेत प्रवेश करावा. व्यासपीठावरील महाविकास आघाडीचे सर्व सन्माननीय नेते आणि उपस्थित सर्व शिवसैनिक बंधू भगिनी आणि मातांनो, अत्यंत शिस्तीत असा हा मेळावा सुरू आहे आणि शिवसेना म्हटली की शिस्त आली. मगाशी आपण जे आपले सगळे भगवे गमचे हवेत फिरवलेत, घोषणा दिल्यात, यशोमती ताई ह्याचंच नाव शिवसेना आहे. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली 55 वर्षापूर्वी. अनेक संकट, अनेक वादळ, अनेक संघर्ष, त्यातून शिवसेना आज उभी आहे. पक्ष का प्रथमच सुटले नाहीत. बाळासाहेब ठाकरेंच्या हयातीमध्ये सुद्धा अनेक जण त्यांना सोडून गेले. अनेक जण. बाळासाहेबांनी ज्यांना घडवलं, मोठं केलं, नेतृत्व दिलं, पद दिली, असे अनेक प्रमुख लोक बाळासाहेबांच्या हयातीत त्यांना सोडून गेले. आणि बाळासाहेब प्रत्येक वेळेला सांगत राहिले, जोपर्यंत हा शिवसैनिक माझ्या बरोबर आहे तोपर्यंत किती आले किती गेले याची मला चिंता नाही. माझं अख्खं आयुष्य बाळासाहेब ठाकरेंबरोबर गेलं. बाळासाहेब सांगायचे शिवसेना कशी आहे, अस्वलासारखी आहे म्हणायचे. 2-4 केस उपटून काढून टाकले. अस्वलाचे केस काय कमी होतात का? वाघ तर आहेच. आणि आमच्यासारखे लोक असं म्हणतात, आमच्या पाठी 4 अक्षर नसती शिवसेना तर आम्ही कुठे असतो? हे सगळे कुठे असते? आमच्यासारख्या सामान्यातल्या सामान्य माणसाला बाळासाहेब ठाकरेंनी खासदार केलं, मंत्री केलं, मुख्यमंत्री केलं, लोकसभेचे अध्यक्ष केलं, केंद्रात मंत्री केलं. हे सर्व शिवसेना या 4 अक्षरामुळे झाले. शिवसेनेमध्ये शिवसेना प्रमुखांनंतर जर कुठलं महत्वाचं पद असेल 2 नंबरचं, ते शिवसैनिक. अरे मध्ये कोणी नाही, आम्ही नेते आहोत, खासदार आहोत, मंत्री आहोत, पण आम्ही असं मानतो की शिवसेना प्रमुखांनंतर महत्वाचं पद शिवसेनेमध्ये कोणतं असेल तर हा समोर बसलेला निष्ठावंत शिवसैनिक, तो जोपर्यंत आहे, तो जोपर्यंत पाठीशी आहे, तो जोपर्यंत आमची कवच कुंडल म्हणून उभा आहे, तोपर्यंत शिवसेना अभेद्य आणि अजिंक्य आहे. मग अशी मी आपल्याला म्हणालो बाळासाहेबांचं, बाळासाहेब नेहमी सांगायचे आम्हाला, इतक्या लोकांनी पाठीमध्ये खंजीर खुपसलेत आपल्या, म्हणजे त्यांच्या व्यथितून सांगायचे, व्यथित, की माझ्या पाठीमध्ये इतक्या लोकांनी खंजीर खुपसले की आता खंजीर खुपसायला पाठीत जागा राहिलेली नाही. त्याच्यामुळे हे लोक आले गेले काही फरक पडत नाही. 40 गेले 80 निवडून येतील. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हा शिवसेनेचा मेळावा आहे म्हणून मी सांगतोय. आणि आपण तर हे कधी ऐकणार? आपण रणरागिणी आहात.
रणरागिणी हा शब्द बाळासाहेब ठाकरेंनी आणलाय. रणरागिणी, बाळासाहेबांनी राजकारणामध्ये अनेक नवीन गोष्टी केल्या. रणरागिणी हा शब्द, आमची जी महिला आघाडी शिवसेनेची स्थापन झाली, ही इतर पक्षासारखी महिला आघाडी नव्हती. ती एकदा रस्त्यावर उतरली मुंबईमध्ये, तेव्हा मुंबईच्या बाहेर शिवसेना नव्हती, ठाण्याच्या बाहेर नव्हती. जेव्हा खूप महत्वाचं ऑपरेशन करायचं असेल तेव्हा रणरागिणी रस्त्यावर उतरवायच्या. वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना महागाई विरुद्ध मोर्चे निघायचे शिवसेनेचे, इतर मोर्चे निघायचे, पाण्यासाठी मोर्चे निघायचे, आणि तेव्हा आताच्या सारखे पोलिसांचे अडथळे नव्हते. या रणरागिणी ज्या आहेत, या थेट मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्यांच्या दालनात घुसायच्या आणि मुख्यमंत्र्यांची खुर्ची अशा गदागदा हलवायच्या. मग मुख्यमंत्री असलेली व्यक्ती, वसंतराव नाईक खास करून त्या काळामध्ये बाळासाहेबांना फोन करायचे. तेव्हाचं वातावरण फार हेल्दी होतं राजकारणातलं, आणि ते बाळासाहेबांना सांगायचे, बाळासाहेब लोकशाही आहे, महिला आल्या, मंत्रालयात घुसल्या, माझ्या दालनात घुसल्या, तुमच्या माझ्या खुर्चीला हात घातला, पुढल्या वेळेला मोर्चा काढा तेव्हा ते 5 महिलांची नावं सांगायचे, कृपा करून या 5 महिलांना मंत्रालयात पाठवू नका. रणरागिणी याला म्हणतो आम्ही. त्या 5 महिलांची ट्रेजा किल्लेकर होत्या, अशा होत्या नावं. त्या एकदा मंत्रालयामध्ये घुसल्या की अख्खं मंत्रालय दणानून सोडायच्या. त्यांना भीती हा शब्द नव्हता कोणाला. आम्हाला त्या काळामध्ये आम्हाला भीतीच कधी वाटली नाही. आता काय करतील पोलीस, तुरुंगात टाकतील, गुन्हे दाखल करतील, मारतील, हे सगळं आम्ही वर्षानुवर्ष सहन केल्यामुळे मोदी आमचं काय करणार, मोदी काय करणार आमचं, अमित शहा काय करणार आमचं. मी तर जाहीरपणे सांगितलं पार्लमेंटमध्ये त्यांच्या समोर, क्या करोगे आप, एक तो हम लोग सुबह मॉर्निंग वॉक को जाते हैं, आप हमको गोली मारेंगे जैसे हरण पंड्या को मारा गुजरात में, नहीं तो जेल में डालोगे, और क्या करोगे. हम आपको डरने वाले नहीं है. आम्ही बाळासाहेब ठाकरेंनी घडवलेली पिढी आमची आहे. आम्ही इथे महाराष्ट्र म्हणून आलेलो आहे, आणि महाराष्ट्र कोणाच्या बापाला घाबरत नाही, आणि तुमच्या सारख्या डरपोकांना तर महाराष्ट्र अजिबात घाबरत नाही. डर के आगे जीत होती है. जे घाबरले, जे लटपटले, जे पळून गेले, जे गद्दार झाले, इतिहासात त्यांची नोंद कधीच होत नाही. पळपुट्यांचा इतिहास लिहिला जात नाही. इतिहास हा लढणाऱ्यांचा लिहिला जातो, आणि शिवसेनेचा इतिहास हा लढणाऱ्यांचा इतिहास आहे. अनेक वर्ष आम्ही पाहतोय शिवसेनेला खतम करण्याची, शिवसेनेवर घाव घालण्याची, शिवसेनेला जखमा देण्याचे असंख्य प्रयत्न झाले. पण शिवसेनेचा जन्म जो झालेला आहे तो राजकारणासाठी नाही. शिवसेनेचा जन्म झालेला आहे हा महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राचा स्वाभिमान, मराठी माणूस यांच्या रक्षणासाठी झालेला आहे. त्यासाठी शिवसेना स्थापन झाली आहे. त्याच्यामुळे आमदारक्या, खासदारक्या, मंत्रीपद येतात जातात, आम्ही परवा करत नाही. शिवसेना नसती तर काय झालं असतं माहितीये का तुम्हाला? मुंबई महाराष्ट्रात राहिली नसती. ही मराठी माणसाची मुंबई. अर्थात आम्ही जाहीरपणे सांगतो, तेव्हाच्या काँग्रेस नेतृत्वानं ज्या गोष्टी काँग्रेसला सरळपणे करता येत नव्हत्या, की मुंबई मराठी माणसाची राहिली पाहिजे, मराठीचा पगडा या मुंबईवर असायला पाहिजे, आमच्या राजधानीवर,
म्हणून काँग्रेस पक्षातला अनेक नेतृत्वानं आपल्याला मदत केली. कारण शेवटी आपण मराठी माणसं आहोत, हा महाराष्ट्र आहे. त्याच्यामुळे हे कोणी गुजरातचे ढवळे पवळे आले महाराष्ट्रावर चाल करून आणि आम्ही झुकलो असं होईल का? झुकेंगे नाही. हा वाकणारा महाराष्ट्र नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, हा मोदी शहा पुढे कधी गुडघे टेकणार नाही हे लक्षात घ्या. 40 आमदार तोडलेत ना. का तोडले? घाबरलात तुम्ही शिवसेनेला, तुम्ही आम्हाला घाबरलात. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, तुम्ही शरद पवारांना घाबरलात, तुम्ही राहुल गांधीवर हल्ला करताय, तुम्ही सोनिया गांधींवर हल्ला करताय, तुम्ही आम्हाला घाबरताय. 56 इंचाची छाती आहे म्हणता ना तुमची. 56 इंचाची छाती कोणी पाहिली, कोणी मोजली? एक नंबरचे डरपोक माणसं. गुजरात कधी देशासाठी लढलाय का? कधी तुमची छाती काय? तुम्ही कुठले मेडल लावून फिरताय छातीवर? कोणत्या युद्धाची मेडल आहेत सांगा? तो चीन घुसलाय लडाखमध्ये. लडाखमध्ये 400 किलोमीटर आतमध्ये चीनचं सैन्य घुसलंय पेंगॉन लेक पर्यंत. मी स्वतः जाऊन पाहिलेलं आहे, मी त्या कमिटीवर आहे. मोदींनी तोंड उघडलं का कधी? पाकिस्तानला दम देतो इकडे बसून. पाकिस्तानला दम देईल, दुबळा देश आहे. हिम्मत असेल तर चीनवरती डोळे वटारून दाखव, असं मी नेहमी म्हणतो. देशाच्या सीमा लडाखमध्ये आतमध्ये देशाची जमीन चिन्ह गेलेली आहे. चिन्ह तिकडे इमारती बांधलेल्या आहेत, चिन्ह तिकडे हेलिपॅड्स बांधलेले आहेत. आपल्या भागात लडाखमध्ये, लडाख मधला एक नेता सोनम वांगचुकने उपोषण केलं आणि तो सांगतोय की आमच्या लडाखमध्ये चीनी सैन्य घुसलेलं आहे. मोदी काय करतोय? अरे 56 इंचाची छाती आहे ना तुझी, महाराष्ट्रात काय दाखवतोस? जाऊन मणिपूरला दाखव, लडाखमध्ये दाखव. हा 56 इंचाचा छातीवाला अद्याप मणिपूरला जाऊ शकला नाही. गेल्या 2 वर्षापासून मणिपूर जळतंय, हिंसाचार सुरू आहे, महिलांची अब्रूचे धिंडवडे निघत आहेत. महिलांना रस्त्यावरती निर्वस्त्र करून त्यांची धिंड काढली जाते आणि मोदी अजूनही मणिपूरला जाऊ शकला नाही. ही 56 इंचाची छाती त्याच्या बरोबर आहे ना? या पोकळ छातीनं महाराष्ट्राशी सामना करू नये. ही छाती नाही आहे, हे माचीचा रिकामा खोका आहे. तुम्ही महाराष्ट्राशी काय लढताय? हिंमत आहे तुमची महाराष्ट्राशी लढण्याची? ज्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, ज्या महाराष्ट्राने देशाला शौर्य आणि धैर्य काय असतंय दाखवलं, ज्या महाराष्ट्रानं राष्ट्रभक्तीचा पुकार केला, त्याला तुम्ही सांगताय. इतिहास तुम्हाला जर पाहायचा असेल, नेहमी सांगतो मोदी असा का वागतो, अमित शहा असा का वागतो मोगलांसारखा, महाराष्ट्रावर सारखा चाल करून काय येतो? त्याला इतिहास आहे. तो मातीचा गुण आहे. तुम्हाला माहिती आहे औरंगजेबाचा जन्म कुठे झाला? मोदीच्या गावात झाला. मोदीच्या बाजूच्या गाव आहे दाहोद म्हणून, अहमदाबादच्या बाजूला. औरंगजेब तिथे जन्माला आला गुजरातमध्ये, इथे शिवाजी महाराज जन्माला आले. म्हणून गुजरातचं आणि महाराष्ट्राचे भांडण सुरू आहे. हा मातीचा दुर्गुण आहे आणि हा या मातीचा गुण आहे. तुम्ही हल्ले करत राहा, आम्ही हल्ले परतवून राहू. मी नेहमी सांगतो, हा मोदी असा वागतो याला कारण त्या मातीचा गुण. महाराष्ट्रामध्ये असं होणार नाही कधी. आपण सरळ लोक आहोत.
जेव्हा जेव्हा देश संकटात आला तेव्हा हिमालयाच्या मदतीला हा सह्याद्री गेला. कधी बघितलं गुजरात गेला? पहिले पळ काढतात ते सगळे रणछोडदास आहेत. आमचं गुजरातशी भांडण नाही आहे, आमचं मोदी शहाशी भांडण आहे. जो हा महाराष्ट्र खतम करायला निघालेले आहेत, जो मराठी माणसाच्या मुळावर येईल त्याला मुळापासून उखडून देऊ ही आमची भूमिका आहे. आणि शिवसेनेचं काम या क्षणी हेच आहे. आम्ही लढाई करू, युद्ध करू, संघर्ष करू, तुरुंगात जाऊ, पण देश वाचवू. ही लढाई देशाची, ही लढाई बळवंत वानखडे आणि ती नाची जी आहे कोणी तिच्याशी नाही आहे, डान्सरशी नाही आहे, बबलीशी नाही आहे. ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र आहे, लक्षात घ्या. ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र, ही लढाई मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे, ही लढाई मोदी विरुद्ध शरद पवार, ही लढाई मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे. आणि म्हणून आपण ज्या वेळेला पंजा आहे का, तुतारी आहे का, मशाल आहे का, नाही, देश आहे का हा आधी विचार केला पाहिजे. महाराष्ट्र आहे का हा विचार केला पाहिजे. शिवसेनेने कधी पंजाला मत मागितलं नाही वगैरे सगळं ठीक आहे. हो, इतके वर्ष कमळाबाईला मत मागितलं, काय दिवे लावले? इतके वर्ष कमळाबाई 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 झाली का आमची? कमळाबाईला मोठा आपणच केलाय. पोस्टर लावायला माणसं नव्हती महाराष्ट्रात, पोस्टर. आणि मी तर त्यांचा पहिल्यापासून विरोधक आहे, सगळ्यांना माहिती आहे. हे आपल्याला दगा देतील, यांचं काही खरं नाही. तसंच झालं. गावागावात आपण त्यांना पोहोचवलेलं आहे. खांद्यावर घेऊन बाळासाहेब सांगायचे नाही ना, आपल्याला हिंदुत्वासाठी सगळं केलं पाहिजे, आपल्या मतांचं विभाजन होऊ नये यासाठी केलं पाहिजे. आम्ही केलं, आम्ही केलं. कारण आमच्याकडे पक्षप्रमुखाचा आदेश चालतो, आम्ही निर्णय घेतो. आमचे पक्षप्रमुख, शिवसेना प्रमुख जे आम्हाला सांगायचे ते आम्ही मान्य केलं. पण आता या महाराष्ट्रामध्ये कमळाबाईच्या विरुद्ध बंड झालाय, लक्षात ठेवा. एक अकेला सब पर भारी. मग कशाला रे आमचे इतके लोक फोडले? तू अकेला भारी आहेस तर, तू अकेला भारी आहे ना. ते देवेंद्र फडणवीस तुमच्या नागपूरचे, खरं म्हणजे नागपूरच्या बाहेर त्याचं नेतृत्वच नाहीये, उगाच त्याला मोठं करून ठेवलेलं आहे. काय लोक जेव्हा नेतृत्व करतात राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळणे फार मोठी गोष्ट आहे. आपण मुख्यमंत्री झाला, आपण राजकारणामध्ये आहात, तेव्हा आपण सांगता आलं पाहिजे सत्तेवर येताना की मी महाराष्ट्रासाठी अमुक 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 केलेलं आहे. जसं यशवंतराव चव्हाण असतील, शरद पवार असतील, मनोहर जोशी असतील, अनेक मुख्यमंत्री सांगू शकतात आम्ही महाराष्ट्रासाठी काय केलं. पण हे काय सांगतात, मी आलो, दोन पक्ष फोडून आलो. हे तुझं क्वालिफिकेशन? 2 पक्ष फोडल्याचं क्वालिफिकेशन काय लायकी आहे? बरं, पक्ष फोडलेस तर फोडलेस, का उभी उखडलीस काय? आम्ही आहोत त्यापेक्षा मजबूत झालो. आता आमचा कचरा साफ करत बसायची वेळ त्याच्यावर आलेली आहे. आणि जे गेले त्यांचं तरी काय भलं झालं? त्यांच्या चपला साफ करत बसलेले आहेत. एकनाथ शिंदे असेल, अजित पवार असेल, काय मिळवलं त्यांनी तिकडे जाऊन? गुलामीच पत्करली. दिल्लीला जातात. आम्ही कधी दिल्लीला गेलो नाही तिकीट वाटप करण्यासाठी, की आम्हाला भाजपच्या हायकमांडने कधी बोलवलाय? नाही. आओ मातोश्री पे,
मातोश्री पे आओ, बैठो, चाय पाणी करो, खाओ पिओ, आईश करो. मातोश्री सगळ्यांसाठी खुली आहे. हे तिकडे जातात, त्या अमित शहाच्या बंगल्याच्या बाहेर हिरवळीवर रुमाल टाकून बसतात, संध्याकाळी परत कला जाओ. ही यांची लायकी. हा महाराष्ट्राचा अपमान आहे खरं म्हणजे, की राज्याच्या मुख्यमंत्र्याला 8-8 दिवस वेटिंगला ठेवलं जातं. हा या राज्याचा अपमान आहे, हा मराठी माणसाचा अपमान आहे. की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, हे महाराष्ट्र किती मोठं राष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये राष्ट्र आहे. या महाराष्ट्रानं राष्ट्राला आधार द्यायचं काम केलं आहे. त्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एवढा लाचार, एवढा लोचट आहे की रोज उठतो आणि दिल्लीत जाऊन बसतो जागा वाटपासाठी, आणि त्याच्या वाट्याला जागा मिळत नाहीत. पण आम्ही महाविकास आघाडीमध्ये एकत्र आलो, आमच्या जागा वाटप झालं, सगळे एकत्र बसतो, चर्चा करतो, सन्मानानं करतो. आणि अशा तऱ्हेने या राज्यामध्ये महाविकास आघाडीनं एक उत्तम असं वातावरण निर्माण केलेलं आहे. ही अमरावती आहे, विदर्भाचं नाक आहे, हृदय आहे. या अमरावतीला किती मोठी संस्कृती आपण मगाशी सांगितलं. किती महान लोक या अमरावतीनं, कार्यकर्ते असतील, राजकारणी असतील, निवडून पाठवलेले आहेत. अनेक प्रतिभाताई पाटलांचा आपण उल्लेख केलात मगाशी. अनंत गुढे सारखे शिवसैनिक, कडवट शिवसैनिक, सामाजिक कार्यकर्ते निवडून गेले. रासू गवई निवडून गेले होते, विद्वान माणूस होता. RS गवई निवडून गेले होते आमचे. कॉम्रेड सुदाम देशमुख निवडून गेले होते. त्या अमरावतीच्या नशिबी काय आलं शेवटी? मागची 5 वर्ष अमरावतीची प्रतिष्ठा महाराष्ट्रात आणि दिल्लीमध्ये पूर्ण धुळीस मिळालं, हे चित्र आम्ही पाहिलं. आम्हाला सांगायचे कहा की है ये अमरावती का आपकी, हा क्या करेगे. झालं चूक आमच्या लोकांकडून. मग अशी तो दोष यशोमती ताईवर टाकला कोणीतरी, तुम्ही आमच्या उरावर बसवली. आता आमचा ऊर एवढा मोठा आहे, पण आता जो छाताड्यावर मोदी बसलेला आहे त्याला काढायचा असेल तर आधी हिला काढलं पाहिजे. या देशाच्या छाताड्यावर जो मोदी नावाचा राक्षस बसलेला आहे त्याला जर आपल्याला दूर करायचा असेल तर एक एक खासदार आपला या महाराष्ट्रातून आपण निवडून दिला पाहिजे. म्हणून माझं शिवसैनिकांना माझ्या आव्हान आहे, या अमरावतीमध्ये शिवसेना फार ताकदीनं काम करणारा पक्ष आहे. आम्हाला काय आमदार खासदार असला नसला काय फार फरक पडत नाही, येतात जातात, आज नाही उद्या येतील, पण संघटन राहिलं पाहिजे. आमच्यासारखे लोक जे पक्षामध्ये आहेत ते एक हात मृत्यूच्या खांद्यावर, दुसरा हात तलवार ठेवून चालणारे माणसं आहोत आम्ही. एकदा मला सांगेल लढायचं आणि मरायचं आहे, आम्ही मरायलाही तयार असतो. छत्रपती शिवाजी महाराज की शेकडो शिवसैनिकांचं बलिदान झालेलं आहे. या महाराष्ट्रासाठी आमच्या शेकडो शिवसैनिकांचं बलिदान झालेलं आहे. हत्या झालेल्या आहेत. पोलिसांच्या गोळीबारामध्ये 1969 असेल, 72 असेल, 92 असेल, आम्ही मुंबई वाचवली. लोक मला काय म्हणतात, सो दाऊद एक राऊत, उगाच म्हणत नाहीत. आम्ही त्यांच्याशी लढाई केली आहे, संघर्ष केलाय, त्यांच्यावर चाल करून गेलोय. आम्ही केलाय, आम्ही करून दाखवतो. आम्ही सर्व शस्त्र चालवू शकतो, कायदेशीर आणि बेकायदेशीर. आणि म्हणून ही शिवसेना टिकून आहे. ही शिवसेना टिकण्याचं आणि वाढण्याचं जर कोणतं कारण असेल
तर आमच्या अस्तित्वासाठी आणि या महाराष्ट्रासाठी आम्ही पडेल ती किंमत मोजायला तयार असतो, तिथे तडजोड आम्ही करत नाही. सत्ता येते सत्ता जाते, त्याला काय ते आहे. बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे आम्हाला, आम्ही प्रचाराला फिरायचो बाळासाहेबांबरोबर लहान असताना, आणि मग आमचा पराभव व्हायचा. आम्ही सुरुवातीला नेहमी हरायचो, मग बाळासाहेबांकडे आम्ही असे मान खाली घालून बसायचो. पण बाळासाहेब हे खूप प्रसन्न आणि आत्मविश्वास असलेलं व्यक्तिमत्व होतं. मग ते आम्हाला म्हणायचे, अशी तोंड पाडून का बसलाय तुम्ही? मुलं साहेब आपण हारलो, त्यात काय झालं? लोकांच्या नशिबात चांगलं सरकार नव्हतं म्हणायचे. आपण प्रयत्न केले, लोकांच्या नशिबात चांगलं सरकार नव्हतं. जेव्हा लोकांच्या नशिबात चांगलं सरकार असेल तेव्हा आपला मुख्यमंत्री होईल. आणि ते दिवस आले. या महाराष्ट्राला 3 मुख्यमंत्री आम्ही दिले, त्यातले 2 सोडून गेले. पण असं होत असतं राजकारणामध्ये. पण शिवसैनिक मात्र जागेवरच आहे. मग तो विदर्भातला असेल, मराठवाड्यातला असेल, मुंबईतला असेल, कोकणातला असेल, कुठेही जा तुम्ही. तुम्ही म्हणत असाल घर घर मोदी, ही काय घोषणा झाली घर घर मोदी? अरे हर हर महादेव ही आपली घोषणा आहे. या भाजपवाल्यांनी घर घर मोदी, घर घर मोदी, हा हर हर महादेव ही आपली घोषणा. भाजपवाल्यांनी महाराष्ट्राला नामर्द केलं. या भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्राला शंड केलं. या महाराष्ट्राचा पुरोगामी विचार मारून टाकला. या महाराष्ट्रात देशामध्ये दंगली घडवून राजकारण केलं. या देशामध्ये रोज हिंदू मुसलमान, भारत पाकिस्तान याशिवाय यांच्याकडे दुसरा विचार नाही. विकासासाठी त्यांना कोण लागतो या महाराष्ट्रामध्ये? एकनाथ शिंदे, अजित पवार. म्हणजे तुम्ही नामर्दा, तुम्ही करू शकला नाही. तुम्हाला विकासाचं पोर झालं नाही म्हणून दुसऱ्यांचे नवरे तुम्ही करता. आम्ही आहोत ना. तर मित्रांनो, शिवसेना म्हणून आपली जबाबदारी सगळ्यात जास्त आहे. या अमरावतीमध्ये शिवसेनेची ताकद ही मोठी आहे. तुम्हाला बाई खुणावेल, ती पडद्यावरची नटी आहे. तुम्हाला खुणावेल, तुम्हाला प्रेमानं बोलवेल, पण कोणत्याही मोहाला बळी पडू नका. काय घडलंय पुराणामध्ये? विश्वामित्राचं सुद्धा हरण झालं, ऋषी मुनी सुद्धा गेले. पण आपण सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे शेवटच्या क्षणापर्यंत. डोळा मारला की जायचं नाही, हे आपलं काम नाही. आता आपला विचार बळवंत वानखेडे हाच आहे. आपापसातले जर मतभेद असतील ते सध्या दूर ठेवा. येणार नहीं, ऐसा नहीं होगा भाई. हाथ कटेगा अपने दुश्मन का अपना नहीं. पण शिवसेनेची जबाबदारी सगळ्यात जास्त आहे. काँग्रेसच्या, राष्ट्रवादीच्या नेतृत्वाबरोबर आपल्या सगळ्यांनी खांद्याला खांदा लावून आपण काम केलं पाहिजे आणि एकमेकांवर लक्ष ठेवलं पाहिजे. रात्र वैरायच्या काल म्हटला, मी म्हणतो जागते राहो, जागा राहिलं पाहिजे. रात्रीचं खेळ चाले, काही होऊ शकतं. दिवस आणि रात्र आपण पुढले दिवस काम केलं पाहिजे. उद्धव ठाकरे साहेबांना विनंती केली आम्ही की आपण अमरावतीमध्ये या आणि आपण एक सभा घ्या, आपण सुद्धा मार्गदर्शन करा. आणि मला खात्री आहे लवकरच ते तारीख देतील पुढल्या काही दिवसात. तेही येतील. ज्या बाईनं मातोश्रीला आव्हान देण्याचा प्रयत्न केला, त्या बाईनं मातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न केला, आव्हान देण्याचा प्रयत्न केला, मातोश्रीविषयी अपशब्द वापरले, हिंदुत्वाविषयी अपशब्द वापरले.
बाईचा पराभव करणं हे शिवसैनिकांचं पहिलं कर्तव्य आहे, नैतिक कर्तव्य आहे. आणि तिचा पराभव झाला नाही आणि तिच्या पराभवात शिवसेनेचं योगदान मोठं असलं पाहिजे. ही बाळासाहेब ठाकरेंचा आदेश असं समजा आणि कामाला लागा. अरे मी आगे असतोच रे, मला तुरुंगात टाकले तेव्हा मी पुढेच होतो. आ जाओ सामने. एकदा मला राहुल गांधीने विचारलं, हे तुमचं शिवसेनेचं नक्की यशाचं गणित काय, तुम्ही एवढे कसे काय? बोलो राहुल जी, आमचा एक मंत्र है, ये हमारा एक मंत्र. कौन सा है? फटे लेकिन हटे नहीं. फटे लेकिन हटे नाही, आम्ही हटणार नाही कधी. बाळासाहेब ठाकरेंनी एखादी कामगिरी आमच्यावर सोपवली तर आमचं बाजी प्रभू देशपांडे एकतर यश घेऊन येईल नाहीतर शहीद होईल. या आमच्या निष्ठा होत्या बाळासाहेब ठाकरेंच्या प्रती आणि त्याच निष्ठेवरती हा पक्ष आज उभा आहे. पिढी बदलली, 3 पिढ्या बदलल्या, पण आजही बाळासाहेब ठाकरे असतील, ठाकरे परिवार असेल, आम्ही सगळे एका निष्ठेने त्यांच्या बरोबर आहोत. हे नातं दिल्या घेतल्याचं नाही, अजिबात नाही. हा भावनेचा ओलावा आहे. उद्धव ठाकरेंना आपण कुटुंब प्रमुख का म्हणतो? आपण पाहिलं असेल कोरोना काळामध्ये ताई आपण मंत्री होतात, त्यांनी किती काळजीपूर्वक या महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघराची कुटुंबाची काळजी घेतली. हा संस्कार बाळासाहेब ठाकरेंचा आहे, हा संस्कार त्यांचा आहे. बाळासाहेब ठाकरे मला नेहमी सांगायचे, मी त्यांच्याशी इतक्या वेळा बोलायचो, वर्ष त्यांच्यामध्ये संवाद होता. मी त्याला एकदा विचारलं, बाळासाहेब तुम्हाला किती पैसे लागतात? तुम्हाला किती पैसे? मला म्हणे भरपूर पैसे पाहिजेत का, मला लोकांना वाटायचे आहेत म्हटले. मग हा या विचाराला तो माणूस होता की मला भरपूर पैसे मिळावेत, कारण मला येईल त्याला मला ते वाटायचे असतात. आणि खरं आहे, मातोश्रीचे दरवाजे आणि बाळासाहेब ठाकरेंचं हृदय हे सगळ्यांसाठी खुलं होतं. त्यात सगळ्या जाती धर्माचे लोक होते, पंथाचे लोक होते, तरुण होते, वृद्ध होते, सगळे होते. आणि अशा या शिवसेनेच्या आपण सगळे पाईक आहोत. आज त्या शिवसेनेच्या व्यासपीठावरती हर्षवर्धन देशमुख साहेब आपण आहात, यशोमती ताई आपण आहात, सुनील देशमुख साहेब आहेत आणि होणारे खासदार वानखेडे साहेब आहेत. हा एक चांगला योग आहे. आणि खासदार जिंकून आल्यावरती प्रथम मातोश्रीवर जाणार आहात. आमच्यासाठी मातोश्री हे मंदिर आहे. आणि अमित शहा बरोबर जे आमचं भांडण झालं, त्यांनी मातोश्रीत येऊन खोटं बोलला, आमच्या मंदिरात येऊन त्यांनी दिलेला शब्द तोडला, म्हणून आम्ही भारतीय जनता पक्षाची युती तोडली. मातोश्रीवर खोटेपणा चालत नाही, ही आमची भूमिका कायम राहिलेली आहे. आणि म्हणून आज आपण सगळ्यांनी एका जिद्दीने, एका निष्ठेने पुढले जे काही दिवस आहेत मैदानात उतरायला पाहिजे. हे मैदान मारलं पाहिजे, मैदान जिंकलं पाहिजे आणि बळवंत वानखडे यांना प्रचंड मोठ्या मताधिक्यानं संसदेमध्ये पाठवायला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.